मराठी माणसासाठी आगामी महानगरपालिका निवडणूक ही शेवटची असेल. रात्र वैराची आहे, गाफील राहू नका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा. गौरीची आत्महत्या ही धक्कादायक घटना. पोलिसांनी कसूर न ठेवता तपास करावा. गौरी आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मंगलप्रभात लोढा अमित साटम यांचे आरोप खोटे. व्हिडिओ क्लिपमध्ये कुठेही धमकी दिल्याचं समोर आलेलं नाही. असलम शेख यांचं स्पष्टीकरण. असलम शेख यांच्या विरोधात भाजपा आक्रमक. मंत्री लोढांविरोधात विधान केल्यानं आंदोलन. हिंदू मुस्लिम वाद बंद करा नाहीतर महागात पडेल. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांना फेसबुकवरून धमकी. काँग्रेसचे अमानत खानांविरोधात भाजपची तक्रार. उदय सामंत वेगळा गट करून भाजपात जाण्याच्या चर्चा. उदय सामंत एकनिष्ठ. योगेश कदम यांच्याकडून चर्चांना विराम. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत काका पुतण्या आमने सामने. निवडणुकीच्या प्रचारात युगेंद्र पवारांची एंट्री. अमित ठाकरेंनी नेरूळ पोलिसांची नोटीस स्वीकारली. शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात लावली हजेरी. नवी मुंबईत मनसेचं शक्ती प्रदर्शन. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या. डॉक्टर गौरी गर्जेंनी गळफास घेऊन संपवलं जीवन. गौरी गर्जेची आत्महत्या नसून हत्या. गौरीच्या नातेवाईकांचा आरोप. तर आत्महत्येवेळी मी घरात नव्हतो. अनंत गर्जेनं आरोप फेटाळले. डॉक्टर आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. भाजपसोबत राजकीय मतभेद मात्र भाजपाला सुसंस्कारी पक्ष मानते. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. माझ्यात आणि शिंदेमध्ये कोणतेही मतभेद नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अनेकदा बोलायचं असतं वेगळं मात्र अर्थ वेगळे निघतात. अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव. विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड. फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोतीचं विरोधकांना प्रत्युत्तर. माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. न बोलण्यासारखं माझ्यात आणि शिंदेमध्ये घडलेलं नाही. वेड्यांच्या बाजारात काही माध्यमं वेडी झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली. श्रीनिवास मानधना खासगी रुग्णालयात दाखल. स्मृतीचा विवाह सोहळा पुढे ढकलला. बुलढाण्यातील शाळेत विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी देणं भोवलं. मुख्याध्यापक नरहरी टिकार निलंबित. पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची बैठक. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठक पडली पार.